चॉकलेट फॅक्टरी. गट्टू आणि चिंकी आज शाळेमधून धावतच घरी येतात आणि आईला शोधू लागतात. अगं आई, कुठेस तू? अरे काय झालं मुलांनो, असे पळत का घरी आलात? अगं आई, गोष्टच अशी आहे, खूप एक्साइटिंग गोष्ट आहे. हो हो, सांगा काय झालंय ते, ऐकतेय मी. आई माहितीये, उद्या ना आम्हाला शाळेकडून चॉकलेट फॅक्टरीच्या भेटीला घेऊन जाणार आहे. अरे वा, ही तर खूप मस्त बातमी आहे. हो आई, आणि तिथे आम्हाला दाखवणार आहे की चॉकलेट्स कसे तयार होतात आणि त्याचं पॅकेजिंग कसं होतं. आणि आई, सगळ्या मुलांना विचारलंय की त्यांचं आवडतं चॉकलेट कोणतं आहे, जसं की मिल्क चॉकलेट, डार्क चॉकलेट किंवा फ्रूट अँड नट चॉकलेट. असं वाटतंय की उद्या आम्हाला चॉकलेट्स मिळणार आहे. एकदम मस्त. मग तर तुम्हाला तिथे खूप छान शिकायला मिळणार आहे. आणि हो, खूप मजा सुद्धा येणार आहे मुलांनो. हो आई. मग आई तिच्या कामाला लागते. पण गट्टू चिंकी मात्र बऱ्याच वेळ त्याविषयी डिस्कस करतात, जसं की त्यांना काही सुचतच नव्हतं. दुसरे दिवशी गट्टू चिंकी पटापट शाळेकरता तयार होतात आणि त्यांची स्कूल बस त्यांना घ्यायला घरी येते. टाटा मुलांनो, बाईंचं सगळं नीट ऐकायचं आणि खूप मजा करा. आणि हो, मस्ती अजिबात नाही करायची. ओके आई, टाटा. आणि बस चॉकलेट फॅक्टरीकडे धावू लागते. टीचर येऊन सगळ्या मुलांना सांगतात, मुलांनो, जेव्हा आपण फॅक्टरीमध्ये पोहोचू तेव्हा तुम्हाला एका ओळीत चालायचं आहे. कोणीही इकडे तिकडे पळणार नाही. आणि हो, कुठल्याही वस्तूला विचारल्याशिवाय हात लावायचा नाही. ओके मॅम. सगळी मुलं आपल्या टीचरच्या मागे मागे चालू लागतात. फॅक्टरीचे मॅनेजर गेटवर त्यांची वाट पाहत होते. या मुलांनो, कसे आहात तुम्ही सगळे? आज मीच तुम्हाला सगळ्यांना फॅक्टरीची व्हिजिट करवणार आहे. चला सुरू करूया. सगळी मुलं आतमध्ये जातात. पाहतात तर काय, खूप मोठ्या मोठ्या मशीन्स तिथे होत्या. बाई, ही मशीन्स काय काम करतात? गट्टू, ह्या मशीन्सने चॉकलेट बनवली जातात. हो, इतकी छोटी छोटी चॉकलेट्स बनवण्यासाठी इतकी मोठी मशीन्स? अरे बेटा, विचार कर, असे छोटे छोटे चॉकलेट्स किती मोठ्या क्वांटिटीत बनतात. म्हणून खूप साऱ्या मशीन्स लागतात ते बनवण्याकरता. कारण जर ते आपण हाताने बनवायला लागू तर एक चॉकलेट मिळायला तुम्हाला कितीतरी वेळ लागेल. हो, हा समजलं. मुलांनो, हे जे तुम्ही मशीन बघताय, इथून चॉकलेट बनवायची सुरुवात होते. सगळ्यात अगोदर आम्ही कोको बीन्स आणतो आणि या मशीन मध्ये आम्ही ते वॉश करतो. त्यानंतर ती पुढे जाते आणि मग त्यानंतर ती रोस्ट केली जाते. कोको बीन्स? अरे हो, त्यापासून तर घरी आपण कॉफी बनवतो. हा, अगदी बरोबर. मग रोस्टेड कोको बीन्सला मिल्क आणि शुगर मध्ये मिक्स करतो, कारण ते गोड होईल. हो, मग काय होतं? मग या मिश्रणाला आम्ही पुढच्या मशीन मध्ये घालतो, जिथे हे फ्रीज केलं जातं आणि मग चॉकलेटच्या आकारात कट केलं जातं. तेव्हा कुठे तुमचं चॉकलेट तयार होतं. हो, तर मग चॉकलेट तयार होतं? हो, जवळपास. कारण या चॉकलेटची फायनल पॅकेजिंग होते आणि मग हे चॉकलेट्स मार्केटमध्ये पाठवले जातात. पाहिलंत मुलांनो, तुमचं आवडतं चॉकलेट्स किती मोठ्या प्रक्रियेमधून तुमच्यापर्यंत पोहोचतं. तेव्हाच तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकता. येस टीचर. माहितीये मुलांनो, जेव्हा चॉकलेट्सला वेगवेगळे शेप्स दिले जातात तेव्हा आम्ही त्यांना वेगवेगळे शेप्सही देतो. ओ हा, म्हणजे जसं माझं जे आवडीचं चॉकलेट आहे ते माझ्या सुपर हिरोच्या शेप मध्ये येतं. हो मुलांनो, आम्ही सगळे मुलांच्या आवडीनुसार चॉकलेट्सला शेप देतो. सगळी मुलं अगदी लक्षपूर्वक टीचर आणि मॅनेजरचं बोलणं ऐकत होते. त्यांना खूप काही पाहायला आणि शिकायला तिथे मिळत होतं. मुलांनो, अशा प्रकारे आजची तुमची ही व्हिजिट इथे संपते. पण याआधी तुम्ही परत जाण्यापूर्वी तुमच्यासाठी आम्ही काही खास रिटर्न गिफ्ट्स केले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीने पसंत करू शकता की तुम्हाला कुठल्या आकाराचं आणि कुठल्या फ्लेवरचं चॉकलेट हवंय. आम्ही ते तुमच्यासाठी फ्रेश बनवू. वाव! हे ऐकून सगळी मुलं अगदी खुश होऊन जातात आणि एक एक करून आपल्या आवडीचं चॉकलेट घेतात. चिंकी, तू कोणत्या फ्लेवरचं चॉकलेट घेतलंयस? बघ, मी फ्रूट अँड नट घेतलीये. गुड्डी, मी तर मिल्क चॉकलेट घेतलंय, कारण ते माझं आवडतंय. मी तर प्लेन चॉकलेट घेतलंय आणि तेही माझ्या आवडत्या सुपर हिरोच्या आकाराचं. वाव गट्टू. तेवढ्यात फॅक्टरीचे मॅनेजर तिथे येतात. मुलांनो, तुम्ही जाण्याच्या अगोदर आपण सगळेजण मिळून एक ग्रुप फोटोग्राफ काढूया.
ज्यामुळे आम्हाला हा दिवस सदैव लक्षात राहील. मॅनेजरच्या म्हणण्यानुसार सगळी मुलं एक साथ उभे राहतात. मुलांनो, तुमच्या चॉकलेट सोबत तुम्ही सगळ्यांनी पोच द्या, म्हणजे फोटो अजून छान येईल. ओके टीचर. मग सगळे सोबत ग्रुप फोटो घेतात. व्हेरी गुड. थँक्यू मुलांनो. हा फोटो मी तुमच्या शाळेत पाठवेन आणि तुम्हालाही याची एक कॉपी मिळेल. तुमच्या या व्हिजिटमुळे मला खूप छान वाटलं आणि मला आशा आहे की तुम्ही सगळ्यांनीही खूप एन्जॉय केलं आणि नव्या नव्या गोष्टीही शिकल्या असाल. हो सर, आम्हाला खूप मजा आली. हो, आम्हाला खूप मजा आली. तर मुलांनो, ह्या सोबतच आपली ही चॉकलेट फॅक्टरी भेट समाप्त होतीये. आता आपण परत शाळेमध्ये जाणार आहोत आणि तिथेच तुमचे पालक येऊन तुम्हा सगळ्यांना घेऊन जातील. ओके? ओके मॅम. मग सगळी मुलं एक एक करून बसमध्ये जातात आणि आपापल्या सीटवरती जाऊन बसतात. मित्रांनो, आजचा दिवस खरंच खूप कमाल होता ना. मी तर हा कधीच विसरणार नाही. हो गुड्डी, शाळेच्या सहलींपैकी आजची भेट ही सगळ्यात बेस्ट होती. इतकी मजा तर कधीच आली नाही. आणि आपल्याला केवढी चॉकलेट्स मिळालेत. मी तर त्यांची चव घेण्यासाठी खूप एक्साइटेड आहे. हो, पण आता कंट्रोल कर चिंकी. आपण ही चॉकलेट्स आईबाबांसोबत मिळून खाणार आहोत. मी तर कसंही कंट्रोल करेल गट्टू, पण मला ही शंका आहे की घरी पोहोचेपर्यंत तू कसा थांबशील. चिंकीचं बोलणं ऐकून सगळी मुलं हसू लागतात. थोड्या वेळात शाळा येते आणि सगळ्या मुलांचे पालक त्यांना घेण्याकरता आलेले असतात. गट्टू चिंकीला घ्यायला बाबा येतात आणि ते त्यांना रस्ताभर चॉकलेट फॅक्टरीच्या गोष्टी सांगत जातात. पुंटून किड्स मधून पार्सल आलंय. अरे, आलं पार्सल? जा मुलांनो, उघडून बघा, तुमच्यासाठी आहे. वा बाई, ह्या तर खूप गोष्टी आहेत. हे फिशिंग फन काय आहे ग? तुम्हा दोघांना मी जे अक्षर सांगेन ते तुम्ही फिशिंग रॉडने उचलून मला दाखवायचं. वाव, आता आपण फिशिंग करत करत अक्षरं शिकणार. हे बघा, ह्याला फिस्की फिंगर्स म्हणतात. ह्यामुळे तुमचा डोळा आणि हाताचं कोऑर्डिनेशन खूप स्ट्रॉंग होईल. हे घ्या लिस्ट आणि आता ह्यामध्ये एक एक करून टाकण्याचा प्रयत्न करा. आई, हे तर खूपच मस्त गिफ्ट आहे. कितीतरी प्रोडक्ट्स आहेत ह्यामध्ये. आम्हाला खूप मजा येतेय. हा कोणता बॉक्स आहे? हा आहे पुंटून किड्सचा लर्निंग बॉक्स, जो आपण घेऊन आलेलो आहोत नर्सरी, ज्युनियर केजी आणि सिनियर केजीतल्या मुलांसाठी. जर तुम्हालाही हा बॉक्स ऑर्डर करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा किंवा खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सॲप किंवा कॉल करा.